मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमधनं पत्रकार परिषद घेणार आहेत। दावोसमधील करार आणि विक्रमी गुंतवणुकीची देवेंद्र फडणवीस माहिती देतील। 2 दिवसात महाराष्ट्रासाठी 15,70,000 कोटींची गुंतवणूक आणली आहे। याबाबत मुख्यमंत्री माहिती देणार आहेत। उद्योग मंत्री उदय सामंतही पत्रकार परिषदेला उपस्थित राहतील। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी ठाकरे गटानं भाजपला डिवचलंय। कलानगर जंक्शन, मातोश्री आणि माहीम परिसरात शिवसेना ठाकरे पक्षाकडून भाजपला डिवचणारे बॅनर्स लावण्यात आलेत। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे पक्षानं भाजपवर निशाणा साधलाय। अमित शहा यांना बाळासाहेब ठाकरे माहित नाहीत असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं। तर बाळासाहेबांना ढोंग आवडत नव्हती, त्यामुळे मोदींना बाळासाहेबांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही असा हल्लाबोलही राऊतांनी केलाय। दरम्यान बाळासाहेबांना भारतरत्न दिलाच पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। पालकमंत्री जयकुमारांचं माजी आमदार राम सातपुते आणि भाजप कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं। मोहिते पाटलांना राजकीय शह देण्यासाठी मंत्री गोरेंना सोलापूरची जबाबदारी दिल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली आहे। तर माळशिरसमधील पाण्याचा प्रश्न सोडू असा शब्द देखील गोरे यांनी दिला आहे। सोलापुरात भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागतासाठी बॅनर्स लावण्यात आलेले होते। सोलापुरातील 7 रस्ता परिसरात नो डिजिटल झोन असताना देखील बॅनर्स लावल्यानं महापालिकेनं ते बॅनर्स काढून टाकले। यावेळी सुरक्षेसाठी असलेले पोलीस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे। दरम्यान परवानगीसाठी अर्ज केल्याचा दावा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। पुण्यात शरद पवार आणि अजित पवारांमध्ये चर्चा झाली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे। यावेळी अजित पवारांनी अनेक विषयांवर शरद पवारांच्या सोबत चर्चा केली आहे। पुण्यातल्या कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर आलेत, मात्र त्यांनी एकत्र बसणं टाळलेलं आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। या सभेसाठी मंचावर शरद पवार आणि अजित पवारांची बैठक व्यवस्था शेजारी करण्यात आलेली होती, मात्र अजित पवार मंचावर आल्यानंतर त्यांनी आपल्या नावाची पाटी बदलून घेतली। पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेली मागणी शरद पवारांनी मान्य केली आहे। या कार्यक्रमादरम्यान बोलताना अजित पवारांनी VSI कडून दिल्या जाणाऱ्या बक्षिसांच्या रकमेत वाढ करण्याची विनंती केली होती। शरद पवारांनी ती मागणी तातडीनं मान्य करत 10,000चा पुरस्कार 1 लाखावर तर 2.5 लाखांचं पारितोषिक 5 लाखांवर देण्यात येईल असं जाहीर केलंय। शरद पवार आणि अजित पवारांमध्ये झालेल्या चर्चेवरून गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते चाचा भतीजा आहेत, त्यामुळे त्यांच्यात गप्पा होतात असं त्यांनी म्हटलंय। दादा भुसे यांनी महिला बचत गटाच्या पैशांवरून प्रतिक्रिया दिली आहे। महिला बचत गटाला पैसे मिळाले नसतील तर या संदर्भात चौकशी करून त्यांना पैसे देऊ असं त्यांनी म्हटलंय। केंद्र सरकारकडून आपल्याला निधी मिळत नाहीये अशी तक्रार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केली आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात त्या बोलत होत्या। आम्ही भीक मागत नाही, ही स्वाभिमानाची लढाई आहे असं ममता बॅनर्जींनी म्हटलंय। काल दावोसचे करार पाहिले, त्यामध्ये कंपन्या चांगल्या आहेत, त्यांचं स्वागत केलं पाहिजे असं विधान रोहित पवारांनी केलं। या कंपन्या शेजारी आहेत, मग दावोसला जायची गरज काय होती? महाराष्ट्रात केलं असतं तर आवडलं असतं असा सवालही त्यांनी केला आहे। एका बांगलादेशी महिलेनं लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतलाय, याची चौकशी झाली पाहिजे असं विधान सुप्रिया सुळेंनी केलं। सरकारने हे फॉर्म कसे भरून घेतलेत, असं काय घडलं की पारदर्शकता आली असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। आपली परिचय काय दिला? भाजपा आमदार मंदा म्हात्रेंनी खासदार सुप्रिया सुळे आणि संदीप नाईक यांच्यावर टीका केली आहे। जे आई वडिलांचं ऐकत नाहीत ते कसे काय सुसंस्कृत आहेत असं म्हणत म्हात्रेंनी निशाणा साधलाय।